आज आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सकाळी काल जे अधिवेशन आमचं संपलं त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि महिनाभर जे अधिवेशन चालू होतं त्याच्यावर अनेक गोष्टी त्यांनी पत्रकार परिषदेमधून सांगितल्या। पण पत्रकार परिषद बघितल्यानंतर दोन गोष्टी तुमच्या प्रामुख्याने लक्षात आल्या असतील। त्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका होती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांवर टीका होती आणि त्याच्यात थोडाफार त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये कुठेतरी विस्तव टाकण्याचा प्रयत्न देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये होता। मला सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दोस्ती अतूट अशी आहे। त्याच्यामुळे कोणीही किती विस्तव त्याच्यामध्ये बालिशपणाने टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांची दोस्ती तुटणार नाही हे निर्विवाद सत्य आहे। आणि 237 आमदार निवडून आल्यानंतर अशा पद्धतीनं बोलणं मला असं वाटतं ही राजकीय अपरिपक्वता आहे। ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या सौगात ए मोदी या उपक्रमावर बोललं गेलं, एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख हा नेहमीप्रमाणे करण्यात आला, परंतु काही मंडळींना अजून हे कळलेलं नाही की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की शिवसेना ही कोणाची आहे आणि शिवसेना खरी कुठची आहे हे सुप्रीम कोर्टानं सिद्ध केलं, निवडणूक आयोगानं सिद्ध केलंय। पण जी लोक सांगत होती आम्हाला की मतदारांच्या दारात जाऊन तुम्ही मत मागा मग कळेल शिवसेना कोणाची आहे, त्या मतदाराने देखील उत्तर दिलं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारी धनुष्यबाणाची शिवसेना ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि त्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेवर महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रेम केलं। आम्ही 80 जागा लढलो, 60 जागा आम्ही जिंकलो। UBT 100 जागा लढली, 20 जागा त्यांनी जिंकलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेच्या दरबारामध्ये देखील जनतेच्या न्यायालयामध्ये देखील जनतेनं महाराष्ट्रातल्या मतदारांनी आणि जनतेनं हे शिक्कामोर्तब केलं की शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते आणि त्याच शिवसेनेला आमचा पाठिंबा आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि मतदारांनी सिद्ध केलं आहे। तरी काही लोकांच्या ते पचनी पडत नाही। काही लोकांची परिस्थिती आपण शाळेमध्ये शिकलोय, तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं देखील यांच्या हातात राहिलेलं नाही, कारण हे सगळं आता काँग्रेसच्या तालावर नसतात आणि काँग्रेसमय ही UBT झालेली आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल तेव्हा मी शिवसेना बंद करीन, अशा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा काही लोकांनी निर्णय घेतला, ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे। त्याच्यामुळं माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केलेला होता, जो निर्णय घेतलेला होता, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या पचनी पडला, मतदारांच्या पचनी पडला। म्हणून आमचे शिवसेनेचे 80 पैकी 60 उमेदवार हे निवडून आलेत याची देखील काही लोकांनी नोंद घेतली पाहिजे। आनंदाचा शिधा जसा आम्ही देत होतो तसा आता मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना ज्या पद्धतीनं सौगात ए मोदी हा एक उपक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा काही लोकांचं हिंदुत्व जागृत झालेलं आहे। काही लोकांनी याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण एक स्पष्ट आहे, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी जी शिकवण शिवसेनेच्या शिवसैनिकांना घालून दिलेली आहे ती अशी आहे की देशावर प्रेम करणारा, देशासाठी झटणारा आणि देशासाठी वाटेल ते करणारा जर मुसलमान असेल तर तो या देशात राहण्याला पात्र आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो, त्याच्या मागे आम्ही ठामपणानं उभं राहतो, ही भूमिका वंदनीय बाळासाहेबांनी घेतलेली होती। म्हणूनच साबिर शेखांसारखा एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता महायुतीच्या सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून काम करत होता आणि तीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे। त्याच्यामुळे त्या भावनेतनं जातीपातीचं राजकारण न करता प्रत्येकाच्या जाती धर्माच्या घरामध्ये सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे ही भूमिका जर पंतप्रधानांनी घेतली असेल
तर त्याच्यामुळे देखील काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे. आणि तो का उठला आहे तर त्याच नरेंद्र मोदी साहेबांबद्दल, देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल, एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जो फेक नरेटिव्ह सेट करून मुस्लिम बांधवांची, भगिनींची मतं जी घेतली होती ती या उपक्रमामुळे परत जातील की काय ही शंका निर्माण झाल्यामुळं अशा पद्धतीचा जातीयवाद निर्माण करण्याचं काम हे UBT शिवसेनेकडनं होतंय. याची देखील दखल महाराष्ट्रानं घेतलेली आहे. आणि म्हणून मला मुस्लिम बंधूंना, भगिनींना देखील विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा अपप्रचार करून त्या गैरसमजाला ही सगळी मंडळी बळी पडलेली होती, आज त्यांचं देखील जीवन, त्यांचा देखील सण साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की जो पाकिस्तानी धार्जिन आहे, जो पाकिस्तानचे झेंडे फडकवतो, जो पाकिस्तानची भाषा करतो, जो पाकिस्तानचं समर्थन करतो, अशा व्यक्तीबद्दल आम्ही समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे जे काय आज पत्रकार परिषदेमधनं या उपक्रमाच्या बाबतीत नरेंद्र मोदी साहेबांवर जी टीका केली गेली ती मला असं वाटतं की लोकशाहीला धरून नाही. काही लोक सांगतात की आम्ही लोकशाही मानत नाही, काही लोक सांगतात की आम्ही घरं पाडतो. तर आम्ही घरं पाडतो, शिवसैनिकांनी काहीतरी तो स्टुडिओ फोडला, अशा गोष्टी सांगत असताना काही लोक सोयीस्कररित्या विसरतात की कंगना राणावतचं घर पाडण्यासाठी जो JCB पाठवला होता तो कोणी पाठवला होता? नारायण राणे साहेब काहीतरी अपशब्द बोलले असं दाखवून त्यांना अटक कोणी केली होती? तुमच्यातले जे एक पत्रकार आहेत त्यांना देखील अटक कोणी केली होती? असं पत्रकारांना ज्यांनी अटक केली, राजकारण्यांचा सूड उगवण्यासाठी अटकेपर्यंत जी लोकं गेली, अशा लोकांनी लोकशाही शिंदे साहेबांना, शिवसेनेला, भाजपला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला शिकवण्याची काही आवश्यकता नाही. साधं उदाहरण आहे, इकडे क्राईम वाढला, तिकडे क्राईम वाढला, असं झालं तसं झालं, उद्योग बाहेर निघून गेले. एक प्रश्न मी वारंवार गेले 2 वर्ष विचारतोय की मुकेश अंबानींच्या घराखाली जे जिलेटिन ठेवण्यात आलं, म्हणजे जो बॉम्ब ठेवण्यात आला, तो ठेवणारा अधिकारी सचिन वाझे याला नोकरीमध्ये परत कोणी घेतलं? त्याच्यावर कोण बोलत नाही. त्याच्यावर 100 कोटी रुपये वसुलीची जबाबदारी कोणी टाकलं? त्याच्यावर कोण बोलत नाही. त्याच्यामुळे हे सगळं जे केलेली कृत्य आहे ती काय फुसली जाणार नाही. आणि ती फुसावीत म्हणून जर कोण पत्रकार परिषद घेत असेल तर जनतेनं शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचीच असली पाहिजे. म्हणून 80 पैकी 60 आमदार हे आमचे निवडून दिलेले आहेत. आणि म्हणून सारखी टीका करायची, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, शेतकऱ्यांसाठी काही दिलं नाही, कांद्याचा प्रश्न कोणी सोडवला? अधिवेशनामध्ये प्रत्येक आयुधावर चर्चा झालेली आहे, शेतकऱ्यांवर चर्चा झालेली आहे. 2100 रुपयाच्या महिला भगिनींच्या काहीतरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. शेवटी आपण जे 5 वर्षाचं काही काम ठरवतो अजेंड्याच्या रूपाने 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं असतं. आणि म्हणून काल देखील मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी सांगितलं की जी कमिटमेंट महाराष्ट्राच्या जनतेला, मतदारांना आम्ही केलेली आहे ती आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. त्याच्यासाठी आम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे जे आपण करू शकलो नाही ते शासनानं केलं आहे हे देखील ज्यांना कळत नाही ते आज आमच्यावर टीका करायला लागलेले आहेत. या 1500 रुपयाला अडचण करण्याचं काम हे काँग्रेसच्या एका पुढाऱ्याच्या PAनं केलं कोर्टात जाऊन, हे देखील तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी पूर्ण माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या विरोधामध्ये होती. ती योजना महिला भगिनींपर्यंत पोचू नये यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि म्हणून अशा योजना थांबवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, गिरीश महाजन साहेबांसारख्या एका मंत्र्याला एका कायद्याखाली अडकवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, माननीय देवेंद्रजी आज जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांची अचानक सुरक्षा काढून घेण्याचा ज्यांनी निर्णय घेतला, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांकडनं ठार मारण्याची धमकी असताना त्यांची सिक्युरिटी काढण्याचा ज्यांनी निर्णय घेतला, त्यांनी लोकशाहीचं अस्तित्व काय आहे किंवा संविधानाबद्दल आम्हाला शिकवण्याची अजिबात गरज नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे अधिवेशन पार पडलं हे महाराष्ट्राच्या हिताचं पार पडलं. महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं हे अधिवेशन होतं. ज्यांनी अधिवेशनात येऊन कामकाजातच सहभाग घेतला नाही किंवा जे फक्त दुसऱ्यावर टीका करण्यासाठी आणि तुमच्या समोर पोडियमवर येऊन टीका करण्यासाठी सभागृहामध्ये होते, त्यांनी एकनाथ शिंदेना विधानसभेतल्या किंवा देवेंद्रजींना विधानसभेतल्या कामकाजाची आठवण करून देण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळं काही लोकांनी पहिल्यांदा तासनतास विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये येऊन बसलं पाहिजे. विधानसभेच्या हिरव्या पुस्तकाचा, लाल पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे.
त्याच्या आयुधामधनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही विधानसभेमध्ये चर्चा केली पाहिजे. फक्त पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करणं म्हणजे विधानसभेतली चर्चा आहे असं जनता ग्राह्य मानत नाही, हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला एकच सांगायचं की जे अधिवेशन झालं ते मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हिताचं झालेलं आहे आणि महाराष्ट्राला पुढे नेणारं झालेलं आहे. मराठी होते ना, मराठी. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोची गरज आजही त्यांना लागते आहे. जे सोडून गेले ते देखील बाळासाहेबांचा फोटोचा वापर करतात. मला जी माहिती आहे आणि मला जे माहीत आहे, वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा एकापुरता किंवा एका कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. वंदनीय बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांचं आराध्य दैवत होतं, महाराष्ट्राचं एक भूषण होतं. त्याच्यामुळं त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार हा एका कुठच्या व्यक्तीला असू शकत नाही. आम्ही तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जातोय, आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय. त्याच्यामुळे यामध्ये आम्ही बसत नाही. मला असं वाटतं की ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यांना हे लागू पडतं की त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो किंवा पुतळा लावू नये. मी त्याचं देखील तुम्हाला कारण सांगितलं की महत्त्वाचा मुद्दा कसा आहे की भारतामध्ये जो राहतो, हिंदुस्थानामध्ये जो राहतो, त्यानं प्रामाणिक देशाशी राहिलं पाहिजे, हेच वंदनीय बाळासाहेबांचं म्हणणं होतं. नरेंद्र मोदी साहेबांचं देखील हेच म्हणणं आहे. जी मुस्लिम व्यक्ती देशावर प्रेम करते, जी मुस्लिम व्यक्ती देशासाठी बलिदान देण्यासाठी पुढे येते, अशा व्यक्तीबद्दल आदरच असला पाहिजे. पण जी व्यक्ती कुठच्याही जाती धर्माची असू दे, जी देशाला पाण्यात बघते, पाकिस्तानचं गुणगान गाते, पाकिस्तानचे झेंडे, आता पाकिस्तानचे झेंडे कोणी दादरला फडकवले? आम्ही. तुम्हीच दाखवलं की पाकिस्तानचे झेंडे ज्यांनी फडकवले, ज्यांच्या रॅलीमधनं पाकिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या, अशांनी खरं आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांचं समर्थन आम्ही करत नाही, अशा प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. परंतु मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला तो जसं प्रत्येक जाती धर्मामध्ये गरीब बंधू भगिनी आहे तसं मुस्लिम समाजामध्ये देखील आहे आणि त्यांचा सण देखील अतिशय आनंदामध्ये व्हावा म्हणून तो घेतलेला अतिशय योग्य निर्णय आहे. मुख्यमंत्री पदाचा कोण फुटला अशा चिंतेच्या शब्दात उद्धव ठाकरेंनी अशी केली. मला तर असं वाटतं की मगाशी मी सांगितलं की देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे एकत्र येऊन काम करत आहेत. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून तर ऐतिहासिक काम करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं कुठच्याही पदासाठी कोण कुठं भांडत बसलेलं नाही. परंतु काही लोक अजूनही पदावरनं आपण उतरलोय याची जाणीव त्यांना राहिलेली नाही. मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी स्वतः नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना फोन करून सांगितलं की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. त्याच्यामुळं सत्तेसाठी एकनाथ शिंदे साहेब खुर्चीला चिकटून बसणारे नाहीत, हे त्यांनी नुसतं महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांमधलं जे बाउंडिंग आहे हे कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते बाजूला होऊ शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय या अधिवेशनातही घेतला नाही. त्यासाठी जी टक्केवारी सरकारी पक्ष सांगतोय तशी टक्केवारी कुठेही नमूद केली जात नाही उद्धव ठाकरे. याचं उत्तर मला असं वाटतं की काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. पण मला वैयक्तिक असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी शिवसेना युबीटीला माहिती होत्या. भास्कर जाधव हे अतिशय सिनियर लीडर आहेत, ते आक्रमक आहेत, ते एका वेगळ्या विचारानं त्यांची भूमिका मांडतात आणि ते जर नाराज झाले विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तर आपण अडचणीत येऊ शकतो असं समजून युबीटीचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे भास्कर जाधव साहेब आहेत असं त्यांना पत्र देण्यात आलं ह्या अधिवेशनापुरतं. त्यांना देखील माहीत होतं पत्र देणाऱ्यांना की ही प्रोसिजर कदाचित अडचणीची होऊ शकते, याला कायदे कानून सगळे बघून ते अध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेते करावे लागतात, हे पत्र देणाऱ्यांना देखील माहिती होतं. आणि मला असं वाटतं की हे पत्र देऊन त्यांनी भास्कर जाधव साहेबांना फसवलेलं आहे. आणि काल राहुल नार्वेकरांनी सांगितले की जे पत्र आलं त्या पत्राचा सविस्तर विचार करून कायदेशीर जे काय होईल ते आम्ही करू. ज्या पत्राचा उल्लेख ऑन रेकॉर्ड भास्कर जाधवांनी केला असा कुठलाही दावा त्या पत्रामध्ये विधिमंडळाने केलेला नाही की 10
टक्के संख्या संदर्भाचे अट नाही असं भास्कर जाधव म्हणत होते. दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शिवसेनेकडून पत्र आलेलं आहे, महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षांकडून त्यांच्या नावाला समर्थन पत्र आलं नाही असंही विधिमंडळाने सांगितलेलं आहे. नाही, विधिमंडळाने हे सांगितलं असेल तर तो विधिमंडळाचा भाग आहे. खरं तर महाविकास आघाडी किंवा एका पक्षाचा विरोधी पक्ष नेता करायचा की महाविकास आघाडीचा करायचा, हे सगळे निर्णय हे विधानसभेचे अध्यक्ष करणार आहेत. त्याच्यावर त्यांनी उत्तर देखील दिलं आहे. पण मी माझं एक मत सांगितलं तुम्हाला की विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर ज्या पद्धतीनं काही गोष्टी भास्कर जाधव साहेबांनी मांडल्या होत्या प्रामुख्यानं प्रखरतेनं, ती प्रखरता कमी होण्यासाठीच हे UBTनं पत्र भास्कर जाधव साहेबांच्या समाधानासाठी दिलं, हे माझं मत आहे. अध्यक्षांच्या प्रतिक्रियेशी तुम्ही सहमत आहात का? त्यांनी असं म्हटलेलं आहे की नावाची शिफारस करायला जर एखादा पक्ष 4 महिने घेत असेल तर नियमांचं वाचन करण्यासाठी आणि अध्ययन करण्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ लागतो. विधानसभेचे अध्यक्ष ही एक वेगळी संस्था आहे. आम्ही मंत्री म्हणून काम करतो, ही वेगळी संस्था आहे. त्याच्यावर विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभेच्या कामकाजाबद्दल जर काही उत्तर दिलं असेल तर त्याच्यावर मी उत्तर देणं योग्य नाही. सर, दिशा सैनी प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे, दिशा सैनी असेल किंवा मग सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल, आदित्य ठाकरेवरती आरोप आहे. मात्र तपास यंत्रणा असेल किंवा क्लोजर रिपोर्ट असेल आणि कालचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल, त्यामध्ये कुठेही असे पुरावे नाही आले की आदित्य ठाकरे हा आरोपी आहे. कालच्या पोस्टमॉर्टम मध्ये देखील दिशा सैनीवरती बलात्कार झाला नाही असं देखील समोर आलेलं आहे. मात्र विरोधक असं म्हणतात की सत्ताधारी फक्त नाव खराब करायला आदित्य ठाकरेंचं नाव वापरत आहे. तुम्ही कसं बघता या सर्व गोष्टीकडे? रिपोर्ट असेल, एक लक्षात घ्या, याबाबत उद्धव ठाकरे असे म्हणाले की दिशा सैनीने सगळ्या प्रकरणाच्या आमच्या ठाकरे कुटुंबाचा काही संबंधच नाही. नाही, याच्यामध्ये मी काल देखील सांगितलं आमची भूमिका काय आहे. याच्यामध्ये दिशा सालियनच्या वडिलांनी माझ्या माहितीप्रमाणे पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. त्यांच्याकडे जे काही एव्हिडन्स असतील, त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, त्यांनी ते कोर्टामध्ये सादर केले असतील किंवा करणार असतील. ते सादर केल्यानंतर सन्माननीय न्यायालय जे इन्स्ट्रक्शन सरकारला देईल त्या पद्धतीनं सरकार काम करेल. आज रिपोर्ट कुठचा आला त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, कारण कोर्ट मॅटर आहे. आज मागचा अहवाल काय होता याच्यावर मी बोलणं योग्य नाही, कारण कोर्ट मॅटर सुरू आहे. आणि जे वडिलांनी तिच्या सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तथ्य असेल आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते कोर्टामध्ये सादर करतील. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये ते शिवसेनेच्या म्हटलंय की आमदारांकडून आदित्य ठाकरेच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. नेतृत्वाच्या आधारावर तो राजीनामा दिला गेला पाहिजे असं शिवसेनेच्या आमदारांची मागणी. याच्यामध्ये काय म्हटलं गेलं की ज्यावेळी अनेक मंत्र्यांच्या बाबतीमध्ये, अनेक आमदारांच्या बाबतीमध्ये असं काही गोष्टी घडल्यानंतर नैतिकता पुढे येते, मग आता ती नैतिकता कुठे गेली हा सांगण्याचा आमच्या आमदारांचा उद्देश आहे. आरुषी तलवारप्रमाणे तुम्हाला वाटतं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो भेटायला आणि पुन्हा चौकशी झाली तर वेगळं सत्य बाहेर मी काय सांगितलं की आपण ह्या प्रकरणावर जास्त चर्चा करण्यापेक्षा मी स्पष्ट माझं मत सांगितलं की या बाबतीमध्ये तिच्या वडिलांनी कोर्टामध्ये जे काही एव्हिडन्स दिलेले आहेत किंवा जे काही पुरावे दिलेले आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय करेल आणि न्यायालय निर्णय केल्यानंतर ज्या दिवशी न्यायालयाचा निकाल लागेल त्याच्यानंतर आपण बोलू ना. उद्धव ठाकरे यांनी मात्र सोलापूरला अद्याप पकडला नाही असं देखील त्यांनी म्हटलं. हा, कोरटकरला पकडलंय मात्र अजून सोलापूरला अद्याप पकडलं नाही. राहुल सोलापूरला आपण जर सिक्वेन्स बघितले सगळ्या ह्याच्यातले तर राहुल सोलापूरकर असतील, तो कोरटकर असेल किंवा अन्य कोण असेल, अबू आझमी असतील, कोणी कुठच्या पक्षाचा जरी असला आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल, तो छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत असेल आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करत असेल तर त्याच्याशी शिवसेना किंवा कुठचाच महाराष्ट्रातला नाही भारतातला नागरिक सहमत होणार नाही. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच भूमिका घेतली जाईल. राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये जो काही प्रसंग घडला त्याच्यानंतर तातडीनं माझ्या माहितीप्रमाणे राहुल सोलापूरकर हे प्रसारमाध्यमांच्या समोर आले होते आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. आता त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर बाकीच्यांची भूमिका काय आहे याच्यापेक्षा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. कोरटकरच्या बाबतीमध्ये काय झालं? कोरटकरच्या बाबतीमध्ये जो फोन केला गेला तो फोन त्यांनीच केलेला होता ही ज्यावेळी खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला. गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर ते अटकपूर्व जामीनसाठी गेले आणि अटकपूर्व जामीनची हायकोर्टामध्ये केस ज्या दिवशी होती त्याच दिवशी त्यांना अटक झाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाच कुठच्या तरी गोष्टीचं कोणी भांडवल करू नये. माझं फक्त एकच म्हणणं आहे की जे औरंगजेबाची हत्या ही काही पुस्तकांमध्ये वाचून झाली असं सांगणारे हुसेन दलवाईंसारखे आहेत, ते हुसेन दलवाईंचं म्हणणं योग्य आहे की अयोग्य आहे हे UBTच्या पदाधिकाऱ्यांनी सांगावं. कारण माझ्याकडे पूर्ण आता मी तो मुद्दाम त्याची झेरॉक्स काढली म्हणजे कशा पद्धतीनं जातीयवादाचं विष पेरलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की असं म्हणायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जी हत्या झाली, छत्रपती संभाजी महाराजांचे जे हाल करण्यात आले हे औरंगजेब
आपल्याच लोकांकडनं शिकला असं म्हणण्याचा त्यांचा उद्देश आहे. म्हणजे किती जातीयवाद काही लोक फैलावत आहेत हे त्याच्यामध्ये आपण बघावं. आणि मी ते पूर्ण पुस्तक वाचलं जरी नसलं तर काही त्यातले पॅराग्राफ वाचण्याचा प्रयत्न केला आहे. तिथं त्याच्यामध्ये असं काही लिहिलेलं नाही, परंतु आपल्या धर्मामध्ये आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जर काही करत असतील तर त्यांनी देखील योग्य वेळी थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा त्यांनी गद्दार असा उल्लेख केला आणि एसएनसी या शब्दाचा वापर केला. कसला उद्धव ठाकरेंनी कसल्या शब्दाचा वापर? एसएनसी एकनाथ संभाजी शिंदे याचं अब्रिव्हिएशन त्यांनी सांगितलं. 2 ते 3 वेळा मी सांगू का, गेली 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर वाटेल त्या भाषेमध्ये ही मंडळी टीका करते. जर जनतेला हे पटलं असतं तर आमचे 20 निवडून आले असते आणि त्यांचे 80 निवडून आले असते. त्यांचे 100पैकी 20 निवडून आलेत, आमचे 80पैकी 60 निवडून आलेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे सर्वमान्य आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर बदनामी करून टीका करून ते काही कमी होणार नाहीत. उलट लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची आत्मीयता आहे त्याच्यापेक्षा वाढेल आणि जे हे 20 वर आहेत ते 10 वर येतील. सौवादे प्रकरणावरून अबू अजमेरी टीका केलेली आहे भाजपवरती की एकही मिनिस्टर एकही मंत्रीपद मुस्लिम समाजाला दिलं नाही आणि आता हे वाटप वगैरे सगळं करणार फक्त एकच अपेक्षा समोर ठेवून हे सगळं वाटप करतात ते म्हणजे सत्ता आणि मत. नाही, मला असं वाटतं की त्यांचा अभ्यास कच्चा आहे. कोल्हापूरचे कागलचे जे आमदार आहेत ते हसन मुश्रीफ आहेत आणि ते आमच्या महायुतीमध्ये मंत्री आहेत. भाजप नाही, महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये घटक पक्षामध्ये जरी एखादी व्यक्ती असेल तरी सुद्धा ते महायुतीनं घेतलेला निर्णय आहे ना. जर आम्हाला महायुतीमध्ये हसन मुश्रीफ साहेब नको असते तर देवेंद्रजींनी सांगितलं असतं की मी शपथ हसन मुश्रीफ साहेबांना देणार नाही. हसन मुश्रीफ साहेबांची ज्या अर्थी शपथ झाली त्या अर्थी मुस्लिम बांधव आमच्या महायुतीमध्ये मंत्री म्हणून काम करतायत. अबू आझमींनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. वाघ्यापुत्राचा वाद पेटतोय, यावरती बरेच टीका टिप्पणी होत आहेत आणि आता संभाजी भिडेंनी पण समर्थन केलंय की वाघ्यापुत्राने चितेमध्ये उडी घेतली होती. संभाजीराजे बोलतात ते 100% चूक आहे. मी गेले 2 दिवस शिवसेना म्हणून आमची भूमिका सांगितली की याच्यामध्ये तज्ज्ञांचं मत घेतलं पाहिजे, इतिहासकारांची चर्चा केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी जे काय म्हटलेलं आहे ते पत्र मुख्यमंत्री महोदयांकडे पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय देखील सगळ्या इतिहासकारांशी चर्चा करून तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. कामरावरती खंबीर आरोप केला जातो की काही दहशतवादी संघटनाकडून त्याला फंडिंग करण्यात आलं होतं. पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्यावरती टीका करण्यासाठी वापरला गेला. नाही, याच्यामध्ये तथ्य असू शकतं, याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. आणि मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की एखादी व्यक्ती मुंबईच्या महाराष्ट्राच्या बाहेर राहून नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करते, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करते, आज देवेंद्रजींवर पण त्यांनी टीका केलेली आहे, त्यांनी मुंबईमध्ये येऊन करावी ना. मुद्दा असा आहे की एखाद्या माणसाला आपण किती लायकीपेक्षा मोठं करणार, जे विरोधक करतायत. आणि आपण पहिल्या दिवशी काय सांगितलं की कामरामध्ये विकृती आहे, पण त्याचं समर्थन करणारे महाविकृत आहेत. शिवसेनेच्या समोर आला मुंबईमध्ये तर शिवसैनिक काय करतात सांगायचं असतं. श्रीगोंदा येथील बहादूरगड जो आहे त्याचे नाव धर्मवीरगड करावं अशी मागणी पाटीलचे आमदार विक्रमसिंह पासपोर्ट यांनी केलेली आहे. कारण याच गडावरती छत्रपती संभाजी महाराज या संदर्भामध्ये मी एक सांगू का, इतिहासाच्या बाबतीमध्ये पूर्ण इतिहास वाचल्याशिवाय मी त्याच्यावर काही बोलणार नाही. कारण शेवटी त्याला वेगवेगळे पैलू असतात. त्याच्यामुळे त्यांनी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. मागासच उत्तर जे वाघ्या कुत्राच्या बाबतीमध्ये जे मी उत्तर दिले तेच की इतिहासकारांना विचारावं, तज्ज्ञांची चर्चा करावी, त्याच्यानंतर निर्णय घेऊ आम्ही. सर हिंदी में डालना चाहिए समाज मोदी प्रोग्राम स्टार्ट हुआ है उसको लेकर उद्धव ठाकरे के बयान सामने आया. उद्धव ठाकरे कहते हैं कि पहले ये और ये सौगाती सत्ता है. नहीं, ये तो ऐसी बात हुई कि वंदनीय बाला साहब ने एक स्टेटमेंट में ऐसा कहा था कि जब शिवसेना की कांग्रेस बनेगी तब शिवसेना बंद की जाएगी, लेकिन वो बंद होने के बजाय शिवसेना और यूबीटी और यूबीटी शिवसेना और कांग्रेस की अलायंस होगी. तो अभी इन्होंने मोदी साहब को सलाह देना, एडवाइस देना, ये उचित है क्या, ये उन्होंने सोचना चाहिए. और एक बात ऐसी है कि जो देश में रहता है, जो मुसलमान हो, हिंदू हो, जो देश प्रेमी है, उसका समर्थन हम करते हैं. वो कह रहे हैं कि ये सिर्फ चुनाव की नौटंकी है, सामने चुनाव है, ये बिहार का चुनाव है. एक तरफ आप जो है सौगाती मोदी कर रहे हो और दूसरी तरफ नमाज की पाबंदी कर रहे हैं यूपी में, बिहार में करके. अगर नौटंकी है तो पिछले 3 साल से क्या क्या नौटंकी हो गई है
कहाँ कहाँ हो गई है, इसका भी एनालिसिस करना पड़ेगा, उसके बारे में प्रेस कॉन्फ्रेंस लेना पड़ेगा। लेकिन नरेंद्र मोदी साहब ने जो निर्णय लिया है, जो डिसीजन लिया है, वो ये देश की परंपरा का निर्णय है और उसका हम स्वागत करते हैं। ये जो नमाजबंदी की जो पाबंदी लगाई गई है यूपी में, वहाँ पर केसेस दर्ज किए जाएंगे, पासपोर्ट जब्त किया जाएगा, उसको लेकर क्या? नहीं, इसमें ऐसा है कि जो प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है, इसका मतलब ये है कि अभी ये प्रोग्राम से जो मुस्लिम भाई और बहनों का वोट मिला था वो वापस जाने वाला है, ये डर है, इसलिए ये प्रेस कॉन्फ्रेंस शुरू है। और जो यूपी गवर्नमेंट ने निर्णय लिया है वो यूपी गवर्नमेंट का निर्णय है। नहीं, संजय निरुपम साहब जो है आपकी पार्टी के, उन्होंने भी ये मांग की है प्रेस कॉन्फ्रेंस। नहीं, मैंने वही बोला, संजय निरुपम साहब ने मांग की हो या किसी और ने की हो, उसका पूरा इन्फॉर्मेशन लेना पड़ेगा, उसके ऊपर डिस्कस करना पड़ेगा, शिंदे साहब से बात करनी पड़ेगी और बाद में ही उसमें बयानबाजी करना अच्छी बात है। कामरा ने शिंदे साहब बहुत से लोगों के बारे में बोला है, निर्मला सीतारमण जी के बारे में भी बहुत जो टिप्पणियाँ की है, मोदी जी को लेकर की है टिप्पणियाँ, उसको लेकर कैसे देखते हैं? ये रोज एक रिलीज हो रहा है। नहीं, मुझको ऐसा लगता है कि कामरा का जो मामला है, कामरा ही है ना उसका नाम, कामरा का जो कुणाल कामरा का जो मामला है, वो जो वहाँ बैठ के बयानबाजी कर रहा है, उसको अभी कल उन्होंने देवेंद्र जी के ऊपर भी कुछ बयानबाजी की, कुछ डाला है, तो उसको आपने भी, यानी आपके माध्यम से कहना चाहता हूँ, वहाँ बैठ के कुछ जो वो कर रहा है उसने मुंबई में आके करना चाहिए। बाद में देखेंगे बीजेपी वाले क्या करते हैं, हम क्या करते हैं, एनसीपी वाले क्या करते हैं। फंडिंग की बात टेरर फंडिंग की, मुस्लिम उसमें टेरर फंडिंग की बात आ रही कि वो पैसे बाहर से आ रहे हैं और यहाँ के नेताओं के, यहाँ के पार्टियों के खिलाफ किस तरह से बयानबाजी कर रहा है। कौन? कुणाल कामरा। बाहर के लोगों से पैसा लेके? हाँ, नहीं, ये इसका तो पूरा इंक्वायरी होना चाहिए, क्योंकि अगर ऐसा कोई कर रहा है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। सर, पिछले विधानसभा चुनाव में या तो लोकसभा चुनाव में यूपी सेना को मुस्लिम वोट मिले और इसी को लेकर वो खिसक ना जाए, इसकी वजह से वो अब सौगातें मोदी की विडंबना कर रहे हैं, ऐसा आपने जो मराठी में उसके ऊपर। नहीं, सही बात है, क्योंकि एमपी के इलेक्शन में और विधानसभा के इलेक्शन में जो ये वोट ट्रांसफ़र हो गए थे यूबीटी के पास, अभी उनको डर है मोदी जी के नेतृत्व में सौगात ए मोदी, ये जो उपक्रम वो बना रहे, वो चला रहे, उसकी वजह से वापिस वोट उनके पास जाएंगे, ये डर है, इसलिए वो प्रेस कॉन्फरन्स हो रही है। अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की पत्रकार परिषदेमध्ये एसनशी असा काहीतरी उल्लेख केला, बरोबर आहे, ते इसेन्शियल असं आहे, लक्षात आलं का? ती इसेन्शियल लिडरशिप ऑफ महाराष्ट्र असं आहे ते, त्यांना ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलं, पण आमच्या दृष्टीनं ती लिडरशिप महाराष्ट्राला महत्त्वाची आहे, उपयुक्त आहे, म्हणून त्यांनी जो त्या शब्दाचा अपभ्रंश करण्याचा प्रयत्न केला तो तसा नाही आहे, ते इसेन्शियल लिडरशिप ऑफ महाराष्ट्र अशा पद्धतीचा तो उल्लेख आहे आणि ते नामकरण एकनाथ शिंदे साहेबांचं केल्याबद्दल त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो। सर, एक कामरा संदर्भात एक प्रश्न आहे। कामरा आहे परत एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो म्हणतोय की आम्ही यूएसए मध्ये वगैरे देखील असे जे कार्यक्रम आहेत ते करतो, तिकडे देखील आरएसएसचे समर्थक आहे, भाजपचे समर्थक आहे, मात्र आम्ही तिकडे जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा आम्हाला कोणी धमकी देत नाही की आम्ही तुमचा नाही, त्याला तो इतका सद्ग्रस्त आहे की त्याला कोणच धमकी देत नाही। पण आपल्याला माहितीसाठी मी सांगतो की देशाच्या अर्थमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन, त्यांना वापरलेली भाषा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना वापरलेली भाषा, नरेंद्र मोदी साहेबांना वापरलेली भाषा, एकनाथ शिंदे साहेबांना वापरलेली भाषा, मुकेश अंबानींना वापरलेली भाषा, आनंद महेंद्रांना वापरलेली भाषा, ही जर आपण वाचली किंवा ऐकली तर ती आपण सार्वजनिक ठिकाणी नाही, एकटा सुद्धा बोलू शकत नाही अशी ती भाषा आहे। मग अशी भाषा चालेल का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ कुणी यावं, काही शिवीगाळ करावी अशातला भाग नाही। जर शिवीगाळ केली, बदनामी केली तर गुन्हे दाखल व्हावे हे संविधानामध्ये आहे। त्याच्यामुळे त्याला जे वाटतं ते सगळं योग्य हे होणार नाही आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की त्याला खरोखरच हौस असेल तर त्यांनी शिवाजी पार्कला मोठा कार्यक्रम करावा, त्याच्यात त्यांनी कविता करावी, त्यांनी इथे यावं। एवढा मोठा जर तो पॉप्युलर माणूस आहे त्यानं शिवाजी पार्कला येऊन कार्यक्रम करावा ना, त्यांनी तारीख वेळ सांगावी। समस्या तुमची पण रंगभूमीची पार्श्वभूमी राहिली, रंगभूमीची काही विषय असा आहे की
बदनाम होते का कुणाल कामराज? कारण जे स्टँडअप कॉमेडियन ज्यांचं त्याच्यावर पोट आहे त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून आता पाहिलं जातं. याआधी दादा कोंडकेंनी सुद्धा अशा प्रकारची टीका सरकारवरती केलेली आहे, आपण पाहिलेलं आहे. नाही, दादा कोंडकेंचं व्यक्तिमत्व आणि त्यांची भाषणं ही वेगळी होती. दादा कोंडके हे एका प्रचाराच्या भूमिकेतनं बोलायचे. ते त्या पक्षाचे विरोधक आहेत, ते शिवसेनेमध्येच काम करतात, ते वंदनीय बाळासाहेबांचेच समर्थक आहेत. हे जगाला माहिती होतं. त्यांनी लपून छपून दुसऱ्याच्या पैशावर कधी केलं नाही. हे दुसऱ्याच्या पैशावर करतात आणि स्वतः बोलू शकत नाहीत म्हणून त्यांच्याकडनं वधवून घेत आहेत. दादा कोंडके हे स्पष्ट होते आणि दादा कोंडकेंचा कलाकार म्हणून मला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे. ती आवृत्ती ही नाही, ही फालतूतली फालतू आहे. हां, आणि रंगभूमी नाही, एक प्रश्न त्यांनी विचारला की स्टँडअप नाही, स्टँडअप कॉमेडी हा रंगभूमीवरचा किंवा या क्षेत्रातला असा एक प्रकार आहे की ज्याच्यामुळं समोरच्याचं मनोरंजन होत असतं. तो असलाच पाहिजे. हा प्रत्येक भाषेमध्ये आहे, देशाच्या प्रत्येक भाषेमध्ये. पण याचा अर्थ त्याच्यामधनं शिवीगाळ करावी, एखाद्याला बदनाम करावं, एखाद्याच्या व्यंगावर बोलावं असं काही नाही. मग असं करायचं असेल तर शिवाजी पार्कला यावं हेच सांगितलं. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.